निलेश दादा कदम, निलेश कोंडीराम कदम सन्मान करायचा का? त्यांचा या ठिकाणी आपण व्यासपीठावरती शुभ सन्मान करत आहोत. आणि विशाल दादा कदम, शंकर दादा कदम यांचाही आपण व्यासपीठावरती शुभ सन्मान करत आहोत. तोपर्यंत कुठेही जाऊ नका. पुढील मॅचची कहाणी गणेश दादा शिंदे यांच्या वाणीतून ऐकूयात. धन्यवाद. दादा कदम हाल या ठिकाणी लांबच 11 संघाला आपण ज्या कॅप्स पाहतोय ते शंकरदादा कदम यांच्या वतीनं या ठिकाणी त्या कॅप्स संपूर्ण लांबच टीम्सला स्पॉन्सरशिप केले. त्यांचं संपूर्ण टीमच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक आभार. मॅचकडे रुख करूया. मॅच एका बाजूला लाखवड 11 तर दुसऱ्या बाजूला स्वतः यजमान लांबच टीम 11 अशी लढत पाहायला मिळते. टीम लाखवड संघाला पहिला धक्का बसलाय. विकास मात्र बॅक टू द पॅव्हिलियन आलेत. सुशांत आणि ज्ञानेश्वर अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाजी मार्कवरतून अनिल आपल्याला पाहायला मिळतात. न्यू बॅटर ज्ञानेश्वर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. चोरकस खेळण्याचा प्रयत्न थोडासा नक्कीच आपण जर पाहिलं तर टीम लाखवड 11 संघाचं अजूनही खातं खोललेलं नाहीये. पुन्हा एकदा आणि एज लागली आहे. चेंडू गेला लॉंग स्टॉपला डी झोन मध्ये 1 आणि 1 धाबेची भर म्हणजेच काय तर धाबेचा श्री गणेशा. टीम लाखवड 11 इथे मुख्य व्यासपीठावरती काही सन्मान आम्ही करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचं मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया आणि पुन्हा रुख करूया मॅचकडे. खऱ्या अर्थानं आतापर्यंत आपण जर पाहिलं तर बाबीसगाव टेनिस क्रिकेट मधून एक सुमधुर आवाज अर्थातच आमचे बंधू निवृत्तीदादा शिंदे यांना आपण ऐकत होतात. खऱ्या अर्थानं सीझनची सुरुवात झाली. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाजी पुलटास अतिशय देखना नो मासिरिया. इथे मात्र कोणी नाहीये. चेंडू जाईल डीप मिड विकेट रिजन सीमारेच्या बाहेर. 4 धावा ज्ञानेश्वर यांच्या बॅट मधून आला एक चांगला फटका. परंतु खऱ्या अर्थानं जर आतापर्यंतचा विचार केला तर या मैदानामध्ये 50+ धावा हे पहिलं टार्गेट मैदानामध्ये असणं खूप गरजेचं असेल. कारण तुम्हाला मॅच जिंकायचे असेल पहिले बॅटिंग करत असताना. पुन्हा एकदा आता थोडासा नक्कीच वेगळ्या धाटणीचा फटका. चांगलं क्षेत्ररक्षण अप्रतिम. परंतु इथे खऱ्या अर्थानं अनिल यांच्याकडून चुकी झाली मी म्हणेन. 1 धावा. येस इथे मात्र सर आता 1+1 आहे का फक्त एकच आहे? एकच आहे. ओके डिक्लेअरच्या स्वरूपामधील षटक क्रमांक 1 संपले. फक्त 5 धावा धावफलकावरती टीम लाखवड 11 6 धावा झाल्यात. 6 धावा रन बॉल 6 म्हटलं मित्रांनो. नक्की 6 जून 1674 साली रयतेचा राजा छत्रपती झाला. शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावरती संपन्न झाला. तो दिवस होता 6 जूनचा. आणि इथे धावसंख्या सुद्धा 6 आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. खरं पाहिलं गेलं तर इथून आता मात्र वेगळ्या घेरमध्ये तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. ज्ञानेश्वर ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक केला सुशांत स्ट्राईकला नॉन स्ट्राईक केला ज्ञानेश्वर. गोलंदाजी मार्कवरतून आपण पाहतोय
रोशन कदम गोलंदाजी मार्कवरतून. आता मात्र क्षेत्ररक्षणाची मर्यादा संपले. 5 क्षेत्ररक्षक तुम्हाला बाउंड्री लाईनला पाहायला मिळतील. डिपिंग विकेट आहे. सी कॉर्नर लॉंग ऑन आहे. रोशन गती परिवर्तनाचा चेंडू प्रयत्न झाला परंतु वाईड +1 अशा 2 धाबा या चेंडूवरती नक्कीच अर्जित केल्या जातील. थोडासा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न रोशन कदम यांच्या माध्यमातून झाला परंतु इथे मात्र अवांतर 2 धाबा. 8 धाबा धावफलकावरती आहेत. टीम लाखोड 11 संघाची गाडी ट्रॅक वरती येताना पाहायला मिळते. पाहायचं रोशन पुन्हा एकदा गती परिवर्तनाचा चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि अतिशय नो बॉल आहे. हो यस आणि इथे मात्र चक्क गोलंदाज. यस इथे चक्क गोलंदाज हाताळले आणि खऱ्या अर्थानं पॅनल्टी नो+, मला वाटते 4ची 3ची पॅनल्टी आहे. 3 आहे. असोसिएशन मधील कोण आहेत का बघा नक्की आयोजक. बघा जरा मला पण नाही माहिती आहे बाबा कारण मी येतच नाही. +3ची पॅनल्टी. यस 3 पॅनल्टी नो+1 धाव म्हणजेच 5 धाबा या चेंडूवरती अर्जित केला जातील. धावसंख्येला आकार असेल. हा क्रिकेट आहे आणि क्रिकेट कधीही करवट बदलते. आम्ही सातत्याने गोष्ट सांगत असतो की अनिश्चिता म्हणजे धावसंख्या मात्र 12 पर्यंत पोहोचले. बघा एकही चेंडू नाहीये. आडबा पट्टा. इथे मात्र खऱ्या अर्थानं तुम्हाला फलंदाजीचा क्लास बदलावा लागेल. तुम्ही आडव्या पट्ट्यामध्ये खेळणार तर इथे वारंवार चेंडू त्या पट्ट्यामध्ये तुम्हाला सापडणार नाही आहेत. नेता चेंडूची सांगता गोलंदाज मात्र राकेश. खराब शॉट सिलेक्शन आहे. नक्कीच तुम्ही या पटक्यांमध्ये धावा नाही मिळवू शकत. तुम्हाला कुठेतरी व्ही मध्ये खेळायचंय समोर खेळायचं हा उद्दिष्ट ठेवणं खूप गरजेचं असते कारण ज्यावेळी तुम्ही 160चं मैदान खेळता 180चं त्यावेळी नक्कीच तुम्हाला समोर खेळाय. इथे मात्र पहा बॅक टू बॅक तिसरा निर्धाव चेंडू आहे. खऱ्या अर्थानं मित्रांनो आपला क्रिकेटचा दर्जा उंचावणं गरजेचं. सातत्यानं मी ही गोष्ट गेल्या जवळजवळ 10 वर्षाचा काळ लोटलाय. आम्ही सातत्याने एक गोष्ट सांगत असतो की मित्रांनो काहीतरी बेटर करण्याचा प्रयत्न करायचा. आपण काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करा. आणि आज आपलं ग्रामीण क्रिकेट आहे ना पश्चिम महाराष्ट्राचं ते फार उंचीवरती आहे. बॅक टू बॅक चौथा निर्धाव चेंडू. इथे मात्र फक्त 24 चेंडूची मॅच खेळत असताना एवढे निर्धाव चेंडू जर खाल्ले आपण तर आपली टीम आज प्रत्येक जण जॉब सोडलाय. प्रत्येक जण काही ना काही तिथे नुकसान करून ही मॅच खेळायसाठी येत असतो. या स्लॅप केला. आता मात्र नो मॅन्स इथे आहे. डिमिड विकेट आणि इथे मात्र सी कॉर्नरच्या मधून चेंडू जाईल सीमारेषा बाहेर 4 धाबांसाठी. खऱ्या अर्थानं 5 चेंडू डॉट नंतर एक चौकार येईल तर त्याला काही महत्व राहणार नाही मित्रांनो. आणि खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर तेच घडताना इथे पाहायला मिळतंय. आपण पाहिलं तर 5 चेंडू आणि त्यानंतर मात्र आलेला चौकार म्हणजेच या चौकारांशी मोठं साध्य काय झालं नाही टीम लाखवड 11ला. परंतु मॅच खेळत असताना मित्रांनो एक ध्येय उद्दिष्ट लक्षात ठेवा. 4 षटकामध्ये तुम्हाला 40+ धाबा. बघूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा गती परिवर्तन. आता मात्र फटका सजला देखना आहे आणि सुपर से भी ऊपर एकदम कडक इथे मात्र 6 धाबा आणि या मात्र शेवटच्या चेंडूवरती आलेला 6 धाबा. धावसंख्येला आकार. धावसंख्या जाऊन पोहोचले 23 धाबा. या षटकाने मात्र टीम लाखवडकडे बाजू झुकवली असं म्हणायला हरकत नाही कारण पहिलं षटक अतिशय बहारदार होतं. या षटकामध्ये मात्र तब्बल 17 धाबा टीम लांबजला खर्ची कराव्या लागला. कारण मी एक गोष्ट सातत्यानं सांगत असतो की मित्रांनो 4 गोलंदाज परफेक्ट तुमच्याकडे असणं आणि अदर 2 गोलंदाज टेम्पररी हे नक्कीच आपल्या टीमचं कॉम्बिनेशन असणं खूप गरजेचं असतंय. कारण आपण सातत्याने जर पाहिलं तर ज्या मी सकाळपासून पंचांचा उल्लेख करत होतो की MCA पॅनलचे पंच आणि तदनंतर मात्र ते आलेला आपल्या क्रिकेटमध्ये बदल. त्यासाठी तुम्हाला परफेक्ट 4 गोलंदाज ऑप्शन मध्ये 2 गोलंदाज असणं गरजेचं असेल. जाऊया मॅचकडे. गोलंदाज मात्र आकाश कदम गोलंदाजी मार्कवरतून. या सीधा नो बॉलचा इशारा आलाय पंचांचा. बिमरचा नो आहे.
इथे मात्र 1 आणि 1च धाव. मोठा फटका खेळणं अपेक्षित होतं, परंतु यास फ्री हिटचा चेंडू असेल. खऱ्या अर्थानं टीम लाखवड थोडीशी ट्रॅक वरती गाडी आली आहे. चला बॅट वाढवला, चेंज करू नका, थोडस गती द्या. नेक्स्ट मॅच टीम क्रोशी ब्रह्मास्त्र विपक्ष विजय संघ अशी होईल याची नोंद घ्यायची आहे. बॅटची रडार. हो 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 इथे मात्र थोडासा कुठेतरी काहीतरी चुकतंय. आपण बर स्ट्राईक एंडला पाहिलं. कोण खेळतोय स्ट्राईकला रे? ज्ञानेश्वर आहे ना, ज्ञानेश्वर. आता मात्र चांगला फटका, परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफ रिझन मध्ये, परंतु इथे एक धाव रोखू शकले नाहीयेत. पुन्हा एकदा गोलंदाज मात्र आकाश चोरक्यास फटका खेळला. तिथे अलाउन द कार्पेटच्या सायने चेंडू येतोय सी कॉर्नरला. चांगलं क्षेत्ररक्षक झालं. दुसरा धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा सहजरित्या पूर्ण झाल्यात. वेल प्लेड टीम. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरतून आपण जर पाहिलं आकाश कदम. स्ट्राईक एंडला फलंदाज सुशांत आपल्याला पाहायला मिळतील. येस सर, 1 शॉट आहे. यस, 1च धाव. किती झाल्यात? एक कमिंग दाखवा. 27 ऑन स्कोर बोर्ड. एक शॉट आहे आता. आता एज लागली आहे, झेलची संधी आहे, परंतु नाही. 1 धाव डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये तिथे प्राप्त होईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र 28 ऑन स्कोर बोर्ड. चला थोडस गती द्या, स्पीडअप द्या प्लीज, विनंती आहे आपल्याला. स्पर्धा पाहताय स्वर्गीय विकास कदम स्मृती चषक. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरतून आकाश कदम आपल्याला पाहायला मिळतील. पुढचा चेंडू घेऊन निघतात. लाभ केलाय, ताकद आहे, टायमिंग आहे, टायमिंग प्रॉपर. चेंडू पाठवलाय. इथे मात्र सी कॉर्नर, सीमारेषा बाहेर. 6 धाब्यांसाठी दमदार फटका. ज्ञानेश्वर यांच्या बॅट मधून आला एक तुफानी फटका, षटकार आणि धावसंख्येला आकार. धावसंख्या जाऊन पोहोचवली तब्बल 34 ऑन स्कोर बोर्ड. 34 धाबा धावफलकावरती आहेत आणि अगदी योग्य ट्रॅक वरती गाडी आणली असं म्हणायला हरकत नाही टीम लाखवड संघाची. आता मात्र फटका बसलाय. चेंडू उंच आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. तिथे मात्र शॉट स्क्वेअर लेग येते आणि इथे मात्र विकेटचं पतन होईल. ज्ञानेश्वर बॅक टू द पॅव्हिलियन. सॉरी, सुशांत बॅक टू द पॅव्हिलियन. इथे मात्र नक्कीच कामगिरी चांगली करून परतला असं म्हणायला हरकत नाही. न्यू बॅटर सूरज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना नेट नंबर 4 वरती सूरज मात्र दाखल होत आहेत. आता मात्र अजूनही बुरबुरीत मला वाटते 6 चेंडूचा खेळ शेष आहे आणि शेवटच्या षटकासाठी कोणाला प्राचारण केलं जाते पाहायचंय. क्षितेश न्यू गोलंदाज. हन्ना मारीचं गणेश मात्र गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. शेवटचं निर्णायक महत्वाचं षटक, हन्ना मारीचं षटक, कुटाकुटीचं षटक. परंतु आता इथून पुढे मात्र खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वर काय करतायत त्यांच्यावरती खऱ्या अर्थानं सर्व येणारे 6 चेंडूची मदार असेल. किती धाबांपर्यंत टीम लाखवड 11 मजल मारेल. या स्वर्गीय विकास कदम स्मृती चषक 2025 या स्पर्धेमध्ये इथे मात्र शॉर्ट पिच होता. कुठेतरी लापटेट फटका खेळायचा प्रयत्न केला, परंतु निर्धाव चेंडूची सांगता झाली. निर्धाव चेंडूनी सुरुवात झाली. आपण पाहिलं तर हे शेवटचं षटक म्हटलं की हनामारीचं षटक, कुटाकुटीचं षटक. आम्ही सातत्यानं सांगत असतो की या षटकामध्ये जास्तीत जास्त धाबा कुठल्या जात असतात. त्याच अनुषंगाने आपण जर पाहिलं प्रत्येक कर्णधार ती बाबू रचना हाकत असतो आणि तेच घडताना पाहायला मिळतं. पहिला निर्धाव चेंडू पाहायचा, दुसरा अतिशय देखणा. आणि इथे मात्र या गोष्टीला
मान्यता दिली जाईल का पाहायचंय. विकेटचं पतन आहे. यस, इथे मात्र विकेटचं पतन. ज्ञानेश्वर बॅक टू द पॅव्हिलियन. न्यू बॅटर यश मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. यानंतरची होणारी मॅच असेल टीम कुरोशी ब्रह्मास्त्र विपक्ष टीम. या दोन संघांमध्ये जो विजयी होईल तो विजय संघ लगेचच टीम कुरोशी संघाबरोबर आपली मॅच होईल याची या दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. चला चला थोडस स्पीडअप करा. पुन्हा एकदा लाजबाब देखणी गोलंदाजी होते यार. अफलातून आहे. गणेशांच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी. आतापर्यंत मला वाटतं हाताळलेला हा तिसरा चेंडू आणि तिसराही चेंडू डॉट होतोय. म्हणजे पहिला डॉट नंतर आलेले विकेट आणि त्यानंतर आणखीन एक डॉट. शेवटचा चेंडू आणि कसा हाताळला जातो पा. लाजबाब गोलंदाजीचा प्रात्यक्षिक गणेश कदम यांच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. सकपाळ सॉरी गणेश सकपाळ. आता मात्र थोडेसे बरखटलेत का, परंतु इथे मात्र नाहीये. तुम्ही किती पॉपिंग क्रीज सोडून फ्रंटला जाताय यावर ते निर्भर असते तुमचा वाईट येणारा. आणि ती मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. जस इथे मात्र पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. पा या षटकाने पूर्णतः मॅचला कलाटणी दिली असं म्हणायला हरकत नाहीये. कारण कुठेतरी रफ्तार पकडली होती टीम लाखवड संघाने, परंतु तदनंतर मात्र गणेश सकपाळ यांनी कमबॅक करून दिलाय. आता मात्र दिशा भरकटली आहे. या सीधा बाईट कॉल येतोय, परंतु हरकत नाहीये. तुमची स्ट्रॅटेजी तुम्ही अवलंबा हे सांगितलं जाते कर्णधारांकडून आणि त्याच प्रकारची गोलंदाजी मात्र इथे आपल्याला पाहायला मिळते गणेश सकपाळ यांच्याकडून. सूरज आता मात्र स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतात. काय करणार सूरज. खरं पाहिलं तर एक दोन षटकार या शेवटच्या षटकामध्ये लागले जातील ही अपेक्षा टीम लाखवड करून ठेवली होती, परंतु इथे काय झालं तर इथे मात्र पूर्णतः निराश केलंय. पुन्हा एकदा खराब चेंडू आहे. गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न होतोय आणि त्याच माध्यमातून आपण एक्स्ट्रा पाहतोय, परंतु आवश्यकता आहे का. चांगला अतिशय चांगला खेळ आतापर्यंत दाखवलाय. त्यामुळे नक्कीच आपण जर विचार केला तर काही वेगळं करण्याची गरज नाही आहे. इथे मात्र आपली जी स्ट्रॅटर्जी आपला जो नॅचरल खेळ आहे तोच फक्त इथे खेळायचा आहे टीम लामज 11ला. परंतु इथे अजूनही मॅच खऱ्या अर्थानं ज्या प्रकारचा आपण स्कोर पाहतोय 36 ऑन स्कोर बोर्ड फायटिंग स्कोर आहे, परंतु ज्या प्रकारची फलंदाजी चालली आहे कुठे आणि विकेट आहे इथे पंचांचं बोर्ड आकाशाकडे आहे. विकेटचं पतन आहे. धावसंख्येमध्ये काही बदल नाही आहे. टीम लाखवड संघाला जरा तिसऱ्या षटकाने तारलं होतं, दुसऱ्या षटकाने तारलं होतं, परंतु तदनंतर मात्र या शेवटच्या षटकाने मात्र पूर्णतः बागपुटला नेऊन ठेवलं. काय गोलंदाजी यार गणेश सकपाळ यांची अप्रतिम आहे. न्यू बॅटर अरे इथला गेला की रे योगेश रोहित. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. टीम कुरोशी सुशांत शिंदे. आपण कुठे जायचं नाही, लगेचच आपला टॉस होईल याची आपण दक्षता घ्या. आता माझा अगदी समोरच्या दिसेला लाभ केला. क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनून राहतील प्रेक्षक. चेंडू जाईल मात्र अगदी साइड स्क्रीनच्या बाजूनी सीमारेषा बाहेर 4 धावा. शेवटचा षटकातील शेवटचा चेंडू होता आणि त्यावरती आलाय रोहितच्या बॅट मधून चौकार. कहा थे अब तक भाई तुम असं म्हटलं जाईल, कारण बरेच डॉट चेंडू झाले त्यामुळे कुठेतरी लाखवड संघ बागपुटलाय. आपण जर पाहिलं तर धावसंख्येचा विचार केला तर 41 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 41 धावांचा आव्हान असेल. फायटिंग स्कोर आहे असं म्हणायला हरकत नाहीये, परंतु कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल हा मोठा प्रश्न असेल. फलंदाजी कशी केली जाईल स्वतःच्या यजमान पदामध्ये खेळत असताना टीम लामज 11 पाहायचं येणाऱ्या शॉर्ट ब्रेक मध्ये. नक्कीच पुन्हा एकदा आपल्याशी जोडले जाऊ. थँक्यू.
मॅचला प्रारंभ करा. चला प्लीज जास्त वेळ घेऊ नका. टीम लांब आहे जरा. आपलीच मॅच आहे, आपली स्पर्धा आहे. चला आपणच वेळ खाला तर कसा आदर्श बाकीच्या टीमने घ्यायचा. गोलंदाज कोण आहे? विकास. टीम लांब झाली पण संघाची जोडी मैदानाच्या आतमध्ये सलामीची अनिल शिंदे, राकेश. अनिल शिंदे त्याचबरोबर राकेश. तर गोलंदाजी मार्ग वरतून आपण पाहतोय विकास यांना 40 धाबा झाल्यात. 41 धाबांचं आव्हान टीम लामज इलेव्हन अर्थातच श्री लामजाई नवलाई क्रिकेट संघ लामज चला चला मा सुरू करा. जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. आम्ही सातत्यानं सांगत असतो मित्रांनो, वेळेला महत्व द्या. जवळ मॅच खेळ. विकास पहिला चेंडू घेऊन शॉर्ट पिच आहे. फटका फसला. चेंडू हवेमध्ये परंतु खाली पाहिलं होईल की नाही जेल. नाही नाही यस म्हटलं जातं ना, आपण ज्यावेळी नॅशनल हवेना प्रवास करत असतो नजर हटी दुर्घटना घटी. तुम्ही ज्यावेळेस खाली पाहिलं ना त्याच वेळेस तुमचं नक्कीच लक्ष विचलित झालं होतं आणि एवढा सहज सोपा झेल आहे. कारण मित्रांनो आपण आपल्या गावाकडे क्रिकेट खेळत असताना आपले चढ उतार बांध असतात, तिथे वेगळ्या गोष्टी असतात. परंतु इथे तुम्ही चांगल्या आउटफील्ड मध्ये खेळताय, तुम्हाला खाली पाहण्याची गरज नव्हती आणि तेच नक्की दुर्भाग्य आहे. मी म्हणेन पहिला झेल इथे सुटलाय आणि त्या दरम्यान 2 धाबा सुद्धा अर्जित झाल्यात. Oh, you miss. I definitely hit clean ball. फलंदाज अनिल शिंदे back to the pavilion. जोश वातावरण मैदानाच्या आतमध्ये. विकास सकपाळ खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर एक संधी पहिल्या चेंडूवरती दौडली होती परंतु तदनंतर हार मानली नाही. नेक्स्ट चेंडू मात्र अतिशय सटीक ब्लॉक होल. इथे मात्र अनिल शिंदेच्या यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि मॅच कोणत्या बाजूने जाईल तो काही अंदाज लागला जाऊ शकत नाही. हे मात्र इथे दाखवून दिलं विकास सकपाळ यांनी. न्यू बॅटर सुरेश कदम मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. इनेट नंबर 3 वरती विकास सकपाळ पुन्हा एकदा आपल्या रनिंग ट्रॅक मधून. चांगला फटका आहे. अतिशय हलक्या सॉफ्ट हँडने खेळलाय. तिथे मात्र कबर क्षेत्ररक्षक आहेत. पैकी होईल त्या दरम्यान फक्त 1 आणि 1च धावा आहे आणि टीम लाखवड संघ नक्कीच एक अपेक्षा ठेवून असेल की डॉट आणि सिंगल या गोष्टी नक्कीच घडल्या गेल्या पाहिजे तरच या 40 धावांचा बचाव केला जाऊ शकतो. येथे मात्र कुठेतरी बैठक शॉट खेळायचा प्रयत्न झाला. फलंदाज मात्र आपण जर पाहिलं राकेश यांच्या माध्यमातून परंतु तिथे निर्धाव चेंडूचे सांगता बेल प्लेट. इथे मात्र गोलंदाज विकास यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अतिशय बहारदार गोलंदाजी आहे. इथे मात्र पंच करायचा होता, अप्पर कट खेळायचा होता परंतु ते घडलेलं नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. आतापर्यंत फक्त आणि फक्त 3 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. पुन्हा एकदा विकास सकपाळ गोलंदाजी मार्गवरतून सज्ज होताना पाहायला मिळतील आपल्याला. आणखीन एक चांगला आणखीन एक धमाकेदार चेंडू पाहायला मिळाला. एंड ऑफ द फर्स्ट षटक. पहिला षटकाचा खेळ संपलाय आणि फक्त 3 धाबा धावफलकावरती आहेत. मॅच जिवंत ठेवली, मॅच मध्ये रंगत ठेवली आहे विकास सकपाळ यांच्या या षटकाने. आता मात्र 18 चेंडू आणि तब्बल बनवाव्या लागतील तुम्हाला 38 धावा. म्हणजेच काय तर 13च्या आसपासची सरासरी तुम्हाला राखावी लागणार आहे. रिक्वायर्ड रन रेट म्हणजेच काय घडणार काय बिघडणार या षटकामध्ये काय होईल. कारण क्रिकेट आहे आणि क्रिकेट भरलं की अनिश्चित. ज्ञानेश्वर गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. चला चला थोडं स्पीडअप घ्या.
ज्ञानेश्वर पहिला चेंडू अगदी सुपर खेळलाय मी म्हणेन, कारण एक धाव असेल, परंतु जो कॉन्फिडन्स होता त्या फटक्यामध्ये तो नक्कीच एक विश्वास भरा होता. कारण आपण जर पाहिलं तर अशा वेळे थोडासा ऑन साईडला चेंडू मिळेल तर त्यावरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु इथे मात्र नक्कीच एक चांगला फटका होता, एक कॉन्फिडन्स भरा फटका होता. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 4 वरती जाऊन पोहोचले. पुन्हा एकदा त्याच दिशेला क्षेत्ररक्षक तिथं आहेत. इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न आणि यस इथे मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. अगदी मोठी धाव घेऊन सुद्धा चेंडू अडवला नव्हता. काय इथे फील केला नाहीये, कारण तुम्ही अगदी 10 पावलं धावत आला नव्हता, परंतु इथे मात्र थोडासा आळस, आणि ज्यावेळेस आपण थोडासा आळस घेऊन मैदानामध्ये वावरतो त्यावेळी आपल्या संघाला आपण भागफूटवरती ढकलत असतो. मित्रांनो, पोचती पाहिजे. इथे मात्र खऱ्या अर्थाने एक 15-20 मिनिटाची मॅच असते आपली, तेवढी 15-20 मिनिटं अगदी खऱ्या अर्थानं एक जोश पूर्ण आपण राहिलो पाहिजे. पहा काय गुड रनिंग बिटवीन द विकेट आहे यार, लाजबाब. खरोखर या ठिकाणी आपण जर पाहिलं ना तर सुरेश यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण स्वतः डेंजर एंडला येत आहे, त्यामुळे अतिशय बहारदार रनअप पाहायला मिळतोय. यस, बॅड चेंज नाही, शेवटची वॉर्निंग. मी सातत्याने ही गोष्ट आपल्या खेळाडूंना सांगत येतो, कारण हे लाईव्ह सांगायचं नाही आहे, परंतु जी बॅड आहे तिला बेटर बनवा, कारण क्रिकेट खूप प्रगत झालंय. लाईव्ह तुम्ही अख्ख्या जगभर पाहिलं जात आहे. ओ इथे मात्र बॅट्समन तर चकलेच, परंतु यष्टी रक्षक सुद्धा चकले. बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव इथे अर्जित होईल. चेंडू अतिशय देखणा होता, गतिमान होता. ज्ञानेश्वर पुन्हा एकदा, पुन्हा गतिमान आहे. वा भाई वा, काय सुरेख गोलंदाजी होते, अफलातून वेगवान गोलंदाजी ज्ञानेश्वर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्येचा विचार केला तर 9 धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 2 मार्गस्थ असताना पाहूया पुढचा चेंडू. आता मात्र अगदी पाड लाईनची गोलंदाजी आहे. इथे मात्र लेग बायचा इशारा डी. यस, इथे मात्र एक धाव येईल आणि मला वाटतं षटक क्रमांक 2 संपलाय. धावसंख्येचा विचार केला तर 10 धावा धावफलकावरती लागलेला पाहायला मिळतील आपल्याला. म्हणजेच काय तर 12 चेंडू आणि तब्बल तुम्हाला बनवाव्या लागतील 31 धावा. 12-31चं समीकरण नव्याने आपल्या समोर आहे. टीम कुरुशी ब्रह्मास्त्र. अनिल, आपण कुठेही जायचं नाहीये, यानंतर लगेचच आपला टॉस केला जाईल. सुशांत, आपण टॉसला यायचं आहे. कुरुशी ब्रह्मास्त्र विपक्ष विजयी संघ, अशी नेक्स्ट मॅच होताना आपल्याला पाहायला मिळेल. ग्रुप ए मधून या मॅचेस आपण पाहतोय. आता मात्र स्ट्राईक एंडला सुरेश आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवरतून येत आहेत. कोण आले? यश. लॉप केलाय, झेलची संधी नाही, उडणार आहे, उडणार. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय इथे मात्र विकीच्या माध्यमातून, परंतु 2 धावा मात्र रोखू शकत नाही. 2 धावा कंप्लीट होतात, परंतु या सिच्युएशनला लागवड संघ नक्कीच एका दुःखावरती एक समाधानी असेल की नाही, ओके नो प्रॉब्लेम. आता मात्र 11 चेंडू आणि 29 धावा असं समीकरण आहे. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलं पाहिजे फलंदाजांना. काय घडणार आहे, काय बिघडणार आहे. इथे जोरकस खेळायचा प्रयत्न करणं गरजेचं होतं, परंतु ताकद लावली खरी, परंतु ती मात्र फक्त सीमित राहिली डी झोन मध्ये. एका धाबेनी नक्कीच हा किल्ला सर होईल का, हा नक्कीच प्रश्नचिन्ह उभा राहतोय. परंतु काय घडेल, काय बिघडेल पाहायचंय. पुन्हा एकदा गोलंदाज मात्र यश आपल्या गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतील. इथे मात्र काय घडलंय तर निर्धाव चेंडूची सांगता झाली. कुठेतरी शेवटच्या मोमेंटला बागपुटला येतात फलंदाज आणि त्यामध्ये मिसएंडिंग फटके लागतात. आपण पाहिलं गेलं तर आता थोडंसं इक्वेशन वाढत चाललंय, प्रेशर वाढत चाललंय फलंदाजांवरती. प्रेशर रिलीज करायचं तर षटकार हवा आहे. यश पुन्हा एकदा
ओ कडक फटका आहे, परंतु किती धावा देऊन जाईल हा प्रश्न आहे. एक धाव कंप्लीट झाले, अगदी जोर कस्तू आलाय आणि इथे विकेटचं पतन असणार आहे. येस, इथे मात्र परतावा लागेल. फलंदाज मात्र कोण आउट झालं? राकेश बॅक टू द पॅव्हिलियन. न्यू बॅटर अभि संदीप मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. आता इक्वेशनचा जर आपण विचार केला, किती झालं? 8 चेंडू 27 धावा, नव्याने समीकरण आहे. पाहूया काय घडणार आहे, काय बिघडणार आहे. मोठा गॅप आलाय. ओ इथे मात्र फटका सजलाय, झेलची संधी आहे आणि इथे मात्र झेल टिपला जाईल. फलंदाजाचा होईल खेळ खल्लास. बॅक टू द पॅव्हिलियन. इथे मात्र सुरेश मैदानाच्या आतमधून नक्कीच लाखवड संघ आपलं कौशल्य दाखवतोय. टीम लांबच कुठेतरी बागपूटला ढकलला जाते. न्यू बॅटर रवींद्र. न्यू बॅटर रवींद्र मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र 7 चेंडू आणि 27 धाबा असं समीकरण. इथे मात्र सी कॉर्नरच्या दिशेने फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक येतील. ओ दुसरा धावेचा प्रयत्न केला जातोय आणि यस, तो मात्र इथे संपादन केली जाईल. खरं पाहिलं गेलं तर पूर्व अनुमान चेंडू सुटेल सुटेल सुटेलचा आणि तेच घडलंय. इथे मात्र की एक धाव कंप्लीट झाले, म्हणजेच धावसंख्येचा आपण विचार केला एकूण तर 15 धावा धावफलकावरती लागलात. आणखी आपण विचार केला तर 26 धावांची गरज आहे. येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 6 चेंडू 26 धावा. चला टीम मीटिंग जास्त घेऊ नका मित्रांनो, रिक्वेस्ट आहे तुम्हाला. टीम लाखवड चला, थोडस गतिमान क्रिकेट द्या. गोलंदाज कोण आहे? सुशांत. न्यू बॉलर सुशांत आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक एंडला मात्र आपण पाहतोय संदीप. 6 चेंडू 26 धाबा 6 चेंडू एज लागले. लॉंग स्टॉपला 1 आणि 1 धाव. आता 5 चेंडू 25 धाबा. थोडस लक्ष का बाहेर आहे, परंतु आपण जर विचार केला, लॉप केलाय, उंची आहे, लांबी किती, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. ओ हो चुकी झाली आहे. इथे मात्र थोडासा ओव्हर कॉन्फिडन्स आला होता मी म्हणेन, कारण ज्या प्रकारचा झेल अगदी खाली घेण्याचा प्रयत्न झाला, तो झेल तुमच्या बॉडीला नक्कीच अटॅच असणं गरजेचं होतं, परंतु इथे मात्र वन बाउंड चेंडू गेला सीमारेषा बाहेर. 4 धाब्यांनी समीकरण पुन्हा एकदा बदलतात मी म्हणेन. आता मात्र 4 चेंडू आणि 21 धाबा. ओ इथे मात्र जोरकाच फटका आहे, षटकार आहे. यस, मॅच पुन्हा एकदा बदलत चालली आहे, कारण ओव्हर कॉन्फिडन्स हानिकारक आहे. आम्ही सांगत होतो सातत्यानं, मॅच कधी बदलेल हे क्रिकेटमध्ये सांगता येत नाहीये. इक्वेशन मध्ये पुन्हा आता बदल झाला बघा. 3 चेंडू आणि 14 धावा, 2 षटकार आले. ही मॅच पुन्हा एकदा टीम लांबचकडे येणार आहे. ओव्हर कॉन्फिडन्स सुशांत. ओ इथे मात्र काय घडतंय डी, मला वाटतंय नाही आहे. यस, कारण चेंडू मागे टच नाही आहे. आत्ता मात्र 2-14 मॅच मध्ये रंगत आली होती खरी, परंतु इथे सुशांत. ओ फटका सजला, परंतु मुवमेंट मात्र डी कडे होणार का हा मोठा प्रश्न. नाही, आहे 4 धावा. यस, 4 धाब्याच्या मदतीने धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा बदल होताना आपल्याला पाहायला मिळेल. किती झाल्या? 30 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू मार्गस्थ. 1 चेंडू 11 धावा आणि ते अस्तित्वात अजूनपर्यंत नाही आहे. यस, इथे मात्र चेंडू पाठवलाय लॉंग ऑफ रिझर्व मध्ये आणि विजयाची मोहर उपटेल मात्र ती टीम लाखवड 11 संघाच्या. पहिला विजय संपन्न झालाय टीम लाखवडचा या स्पर्धेमधील.
हार्ड लक.